श्री नवनाथ कथासार अध्याय 32. त्रिविक्रम राजाची कथा. राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहात मच्छिंद्रनाथाचा संचार. चौरंगीनाथास तपश्चर्येस बसवल्यानंतर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथून निघून गिरिनार पर्वती गेले व त्यांनी दत्तात्रेयाचे दर्शन घेतले. मच्छिंद्रनाथास पाहताच दत्तात्रेयास परमानंद झाला. मच्छिंद्रनाथास केव्हा भेटेन असे त्यास होऊन तो त्या भेटीची वाट पाहत होताच. मुलाने आईस भेटावे तसे मच्छिंद्रनाथाच्या भेटीने दत्तास आले. मग उभयतांच्या प्रेमपूर्वक सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या. त्याने त्यास पोटाशी धरून आता येथेच राहा, तीर्थयात्रेत जाऊ नको म्हणून सांगितले. ते उभयता तेथे 6 महिनेपर्यंत राहिले. पुढे ते तीर्थयात्रा करावयास आज्ञा मागू लागले. जगाच्या उद्धारासाठी आम्ही जन्म घेतला आहे, यास्तव आम्हास एके ठिकाणी राहता येत नाही असे मच्छिंद्रनाथाने सांगितल्यावर दत्तात्रेयाने त्यास तीर्थयात्रा करावयास जाण्याची आज्ञा दिली. दत्तात्रेयास सोडून जाते वेळेस त्यास फार वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यातून एकसारखे प्रेमाश्रू वाहत होते. ते त्या ठिकाणाहून काशीत जाण्याच्या उद्देशाने निघाले व फिरत फिरत प्रयागास गेले. त्या समयी तेथे त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता. तो काळासारखा शत्रूवर तुटून पडे. तो मोठा ज्ञानी असून उदास होता. त्यास सर्व सुखे अनुकूल होती, परंतु पुत्र संतती नसल्यामुळे त्यास ती सर्व सुखे गोड लागेनात. त्याची साधू संतांच्या ठिकाणी अतिनिष्ठा असे. त्याच्या राज्यात याचक फारसा दृष्टीस पडत नसे. त्याची प्रजा कोणत्याही प्रकारची काळजी न वाहता आनंदामध्ये राहत होती. त्याची राणी महापतिव्रता असून त्याच्या मर्जीनुरूप वागत असे, परंतु पोटी संतती नसल्याने ती थोडी खिन्न असे. राजा दिवसेंदिवस थकत चालल्यामुळे पुत्रप्राप्तीची निराशा वाटून तिला वारंवार दुःख होई. अशी ती काळजीत पडली असता एके दिवशी राजा परलोकवासी झाला. तेव्हा राज्यात मोठा हाहाकार झाला. राणी रेवती तर दुःखसागरात बुडून गेली. तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. त्रिविक्रम राजासारखा राजा पुन्हा होणार नाही असे त्याचे अनेक गुण गाऊन लोक विलाप करू लागले. साऱ्या प्रयागभर रडारड झाली. त्याच संधीस मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ त्या शहरात प्रविष्ट झाले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ तेथील परिस्थिती ऐकून कळकळा आला. धन्य हा राजा की ज्यासाठी सर्व लोक हळहळत आहेत. अशा राजास पुन्हा जिवंत करून दुःखातून सर्वात सोडवावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. त्याने राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली. तो ब्रह्मस्वरूपी जाऊन मिळाला असे दिसले. तेव्हा त्याचा उपाय हरला, कारण बीजा वाचून वृक्ष कसा होईल. मग मच्छिंद्रनाथ गावातून परत जाऊ लागला. परंतु गोरक्षनाथाचे मन इतके कळवळले होते की लोकास त्या दुःखात ठेवून त्यास परत जाववेना. तरी तो तसाच मच्छिंद्रनाथाबरोबर गेला. गावाबाहेर एक शिवालय होते. त्यात ते दोघे जाऊन बसले. तेथून जवळच राजाच्या प्रेतास संस्कार करण्यासाठी नेऊन ठेवले होते. प्रेतासमागमे पुष्कळ मंडळी होती. त्याचे ते दुःख गोरक्षनाथाच्याने पाहावेना व राजाचे प्रेत उठवण्यासाठी त्याने मच्छिंद्रनाथास सांगून पाहिले. पण मच्छिंद्रनाथाने त्यास खुनेने उगाच बसवायला सांगितले. परंतु गोरक्षनाथास निमूटपणे बसवेना. तो म्हणाला, जर तुम्ही यास उठवीत नसाल तर मी यास उठवून सर्वांच्या दुःखाचा परिहार करतो. ते ऐकून राजास उठवण्याचे तुझे सामर्थ्य नाही असे मच्छिंद्रनाथ म्हणाले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, राजास उठवून सर्वात सुखी करण्याचा मी निश्चय केला आहे. जर ही गोष्ट माझ्यापासून घडली नाही तर अग्निकाष्टे भक्षण करून स्वतःचा घात करून घेईन, आणि जर याप्रमाणे मी न करीन तर कोटी वर्षेपर्यंत रवरव नरक भोगीन. हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू अविचारपणे पण केलास, पण राजा ब्रह्मस्वरूपी जाऊन मिळाला आहे. मग गोरक्षनाथाने अंतर्दृष्टीने पाहिले असता ती गोष्ट खरी दिसली. तेव्हा त्याची फार निराशा झाली. नंतर गोरक्षनाथाने प्रतिज्ञास शेवटास नेण्यासाठी काष्टे गोळा केली. हा अग्नीत उडी टाकून प्राण दिल्याशिवाय राहणार नाही अशी मच्छिंद्रनाथाची पूर्ण खात्री होती. कारण पूर्वी एकदा त्याने एका ब्राह्मणाचे श्रीस वड्याकरिता डोळा काढून दिला होता. हा अनुभव मच्छिंद्रनाथास आलेला असल्याने त्याने गोरक्षनाथास जवळ बोलावून म्हटले की
लोकांच्या कल्याणाकरता तू आपल्या जीवावर उदार झाला आहेस. म्हणून आता मी तुला एक युक्ती सांगतो, तसा वाग. म्हणजे तुझ्या मनाप्रमाणे गोष्ट घडून येऊन राजा जिवंत होईल व लोकांचे दुःख निवारण होईल. मी स्वतः राजाच्या देहात प्रवेश करतो, परंतु तू माझे हे शरीर 12 वर्षेपर्यंत जतन करून ठेव. 12 वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन. मग आपल्याकडून होईल तितके आपण जगाचे कल्याण करूया. त्याच्या युक्तीस गोरक्षनाथ अनुकूल झाला. मग मच्छिंद्रनाथाने आपले शरीर सोडून राजाच्या मृत शरीरात संचार केला. त्यामुळे राजा लागला स्मशानात उठून बसला. तेव्हा सर्व लोकांस आनंद झाला. मग लोकांनी राजाचा एक सुवर्णाचा पुतळा करून जाळला. स्मशानातील क्रिया उरकून घेतली व सर्वजण आनंदाने घरोघर गेले. इकडे शिवालयामध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचे शरीर कोणत्या रीतीने रक्षण करावे या विचारात पडला. इतक्यात एक गुरुवीण तेथे आली. तिला पाहून माझ्या मच्छिंद्र गुरुने त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केला आहे इत्यादी सर्व वृत्तांत त्याने तिला निवेदन केला. आणि शेवटी तो तिला म्हणाला की 12 वर्षेपर्यंत माझ्या गुरुचे प्रेत मला सांभाळून ठेवले पाहिजे. तरी एखादे निवांत स्थळ मला दाखव. ही गोष्ट गुप्त ठेवावयास पाहिजे, म्हणून तू कोणापाशी बोलू नकोस. जरी ही गोष्ट उघडकीस येईल तर मोठाच अनर्थ घडून येईल. मग ती गुरवीण गोरक्षाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास कबूल झाली. त्या शिवालयात एक भुयार होते. तेथे ते प्रेत लपवून ठेवण्यास गुरविणीने सांगून ती जागा त्यास दाखवल्यावर गोरक्षनाथाने ते प्रेत तेथे नेऊन ठेवले. ते स्थळ त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणास ठाऊक नव्हते. त्यावेळी गुरविणीने गोरक्षनाथास विचारले की 12 वर्षे पावेतो हा देह जतन करून ठेवायचा असे तुम्ही म्हणता, परंतु इतके दिवस हे शरीर कसे टिकेल हे मला कळत नाही. हे ऐकून गोरक्षनाथाने तिला सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीव आहे. त्याच्या शरीराचा नाश कदापि व्हावयाचा नाही. परंतु ही गोष्ट तुला आणि मलाच ठाऊक आहे. दुसऱ्या कोणाच्याही कानी जाऊ नये म्हणून फार खबरदारी ठेव. इकडे जिवंत झालेला त्रिविक्रम राजा राजवाड्यात गेल्यानंतर मनात काही किंतु न आणता सर्व कारभार पाहू लागला. राणीबरोबर त्याची त्रिविक्रमाप्रमाणेच भाषणे होऊ लागली. तो पूर्ण ज्ञानी असल्याने राजाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर माहितगाराप्रमाणे सर्व व्यवस्था चालवू लागला व राज्यप्रकरणी सर्व कारभार सुरळीत चालू झाला. पुढे एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ त्या देवालयात गेला व गोरक्षनाथास तेथे पाहून विचारपूस करू लागला. गोरक्षनाथाने त्यास उत्तरे देऊन आपण कोण कोठले याचा खुलासा केला. तसेच मच्छिंद्रनाथाचे शरीर सांभाळून ठेवले होते ती जागाही नेऊन दाखवली व बरोबर भाषेत सर्व हकीकत सांगितली. मग राजा क्षणभर तेथे बसून आपल्या राजवाड्यात गेला. याप्रमाणे राजा नित्य शिवालयात जात असे व आपले शरीर ठेवलेली जागा पाहत असे. तो काही वेळ शिवाजवळ व काही वेळ गोरक्षाजवळ बसून प्रेमपूर्वक गोष्टी करीत असे. याप्रमाणे 3 महिने एकसारखा क्रम चालला असता एके दिवशी गोरक्षनाथाने राजास सांगितले की आता आम्ही तीर्थयात्रेत जातो. आपण योग साधना करून स्वस्थ असावे व स्वहित साधून स्वशरीराचे संरक्षण करावे. ते गोरक्षनाथाचे सर्व म्हणणे मच्छिंद्रनाथाने मान्य करून त्यास तीर्थयात्रा करावयास जाण्याची आज्ञा दिली व गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला. पुढे 6 महिन्यांनी रेवती राणी गरोदर राहिली. 9 महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. 12व्या दिवशी मुलास पाळण्यात घालून धर्मनाथ असे नाव ठेवले. त्या मुलाचे वय 5 वर्षाचे झाल्यावर एके दिवशी राजा व राणी शिवालयात पूजा करावयास गेली. तेथे राणीने शिवाची पूजा केल्यावर प्रार्थना केली की हे शंकरा, हे उमापती, राजा त्रिविक्रम याच्या अर्थी मला मरण दे. मी सुवासिन असता मरणे हे उत्तम होईल. रेवती राणीने केलेली प्रार्थना ऐकताच तेथील गुरविणीस खदखदा हसू आले. ते पाहून राणीने तिला विचारले की काहीतरी आश्चर्य वाटल्याशिवाय तुला हसू येत नाही. तरी तुला कोणते नवल वाटले ते तू मनात संशय न धरता मला सांग. तेव्हा गुरवीण म्हणाली की तुम्ही ती हकीकत विचारू नये व मला ही खरी हकीकत तुम्हापाशी बोलता येणार नाही.
काकी कदाचित अनर्थही घडून यावयाचा, म्हणून मला भय वाटते. आम्ही दुर्बळ असून तुम्ही सत्ताधीश आहात आणि मी सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हास क्रोध आल्यास आमच्या जीवावर येऊन बेतायचे. हे ऐकून माझ्यापासूनच तुला कोणत्याही प्रकारचे दुःख व जीवास काही एक भीती होणार नाही असे राणीने तिला वचन दिले. मग गुरविणीने तिला मुळापासून शेवटपर्यंत संपूर्ण वृत्तांत निवेदन केला. शेवटी ती म्हणाली, त्रिविक्रम राजा मरण पावला असून त्याच्या देहात मच्छिंद्रनाथाने संचार केला आहे. या कारणाने तू विधवा असतास सुवासीन म्हणून म्हणवतेस. मला हसू आले. परंतु तू आता इतकेच कर की ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको. नंतर राणीच्या आग्रहावरून गुरविणीने तिला मच्छिंद्रनाथाचे शरीर भुयारात होते ते नेऊन दाखवले. ते पाहून रेवती उदास होऊन राजवाड्यात गेली. तिला चैन पडेना. नाना प्रकारच्या कल्पना तिच्या मनात येऊ लागल्या. ती म्हणाली, दुर्दैवाने पतिव्रतापणास मी अंतरले हे खचित. योगायोग होता त्याप्रमाणे घडून आले. पण पुढे येणाऱ्या परिस्थितीचा अंतापासून बंदोबस्त केला पाहिजे. स्वस्थ बसून राहता कामा नये. वास्तविक पाहू गेले असता मच्छिंद्रनाथाचाच हा हल्लीचा संसार आहे. परंतु 12 वर्षांनी पुन्हा येणारे संकट टाळले पाहिजे. मच्छिंद्रनाथ परकाया प्रवेश पूर्णपणे जाणत असल्यामुळे तो भुयारात ठेवलेल्या आपल्या शरीरात प्रवेश करील. पण आपला मुलगा त्यावेळी लहान राहून मीही निराश्रित होऊन उघड्यावर पडेल. तरी मच्छिंद्रनाथाचा देह छिन्न छिन्न करून टाकला. हाच एक उत्कृष्ट उपाय दिसतो. देह नसल्यावर मच्छिंद्रनाथ कोठे जाणार अशी कल्पना मनात आणून त्याचा देहाचा नाश करून टाकण्याचा तिने पक्का निश्चय केला. नंतर कोणास न सांगता एका दासीस बरोबर घेऊन ती मध्यरात्रीस भुयारात दरवाजा उघडून शस्त्राने मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून बाहेर नेऊन टाकले आणि पूर्वीप्रमाणे गुहेचे द्वार लावून ती राजवाड्यात गेली. इतके कृत्य झाल्यावर पार्वती जागृत झाली. तिने शंकरास जागे केले व रेवती राणीने मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे करून टाकल्याचे त्यास सांगितले. तेव्हा आज आपला प्राण गेला असे शंकरास वाटले. मग त्याने याक्षिणीस बोलावून मच्छिंद्रनाथाचे देहाचे तुकडे एकत्र करून कैलासास पाठवून देण्याबद्दल पार्वतीस सांगितले. तिने बोलावताच कोटी चामुंडा येऊन दाखल झाल्या. त्यास शरीराचे तुकडे वेचून नीट जतन करून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची पार्वतीने आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे शरीराचे तुकडे वेचून चामुंडा कैलासास गेल्या व ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्यास सर्व वृत्तांत समजाविला. शेवटी त्या वीरभद्रास म्हणाल्या की आमचा व तुमचा शत्रू मच्छिंद्रनाथ हा मरण पावला आहे. त्याने आम्हास नग्न करून आमची फारच फजिती केली होती. तसेच अष्टभैरवांची दुर्दशा केली. तुमचीही तीच दशा केली. मारुतीचाही तोच परिणाम. सर्व देवांना भारी असा प्रबळ शत्रू अनायासे तावडीने सापडला आहे. तरी याचे शरीर नीट जतन करून ठेवावे. या मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ महान प्रतापी आहे. तो हे शरीर घेऊन जाण्याकरता येईल. यास्तव फार सावध राहावे. हे ऐकून वीरभद्राने 84,72,00,000 शिवगण रक्षणासाठी बसवले व कोटी यक्षिणी, चामुंडा, डंखिनी व शंखिनी यांचा खडा पहारा ठेवला. इकडे त्रिविक्रम राजा नित्य शिवालयात गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाही. पण खून जशीच्या तशीच असल्यामुळे हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यास आला नाही. त्याची 12 वर्षाची मुदत भरली. गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला होता. तोही मुदत पुरी झाली म्हणून सावध झाला. पुढील अध्याय ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.